जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी. मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज लागायला सुरुवात झालेली आहे. भाजपा शिंदे सेनेला पहिलाच झटका जोरदारपणे बसलेला आहे. ठाकरेंच्या शिलेदारांनी गुलाल उधळायला सुरुवात केली. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर आणि कोणत्या मंत्र्याला त्याच्याच बालेकिल्ल्यात धक्का बसलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. पहिलाच कल ठाकरेंच्या बाजूने आल्याने शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. आपण सविस्तर बातमी बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. आज सकाळपासूनच निकाल येण्यास सुरुवात झालेली असताना एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांना जोरदार धक्का बसलेला आहे. त्यांच्याच मतदारसंघात म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा वाशी या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना पहिलाच झटका बसायला सुरुवात झालेली आहे. मिनी मंत्रालयासाठी आरपारची लढाई या मतदारसंघात झाली. त्यांचेच पुतणे त्यांच्या विरोधात धनंजय सावंत यांनी तानाजी सावंत यांच्या विरोधात बंडखोरी करत आपले सगळे अपक्ष अर्ज आपल्या समर्थकांचे भरले होते आणि त्यास भाजपाने पाठिंबा देऊन पुरस्कृत केले. अशावेळी तानाजी सावंत यांना आरपारची लढाई करण्याचं ठरवलेलं असताना जिल्ह्यामध्ये 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती जागांसाठी मतदान झालं. तालुक्यातील 130 केंद्रावर जय्य तयारी सुरू झाली होती. 1,07,000 मतदार ठरवणार होते आणि त्यामध्ये 73 उमेदवार होते. पंचायत समिती गण मतदारसंख्या अशी चिंचपूर, शेळगाव, आनाळा, खासापुरी, जवळानी, शिरसाव, डोंजा, सोनारी, वडनेर आणि लोणी असे महत्त्वाचे आणि संवेदनशील गट यामध्ये आहेत. त्यामध्ये जे तानाजी सावंत, माजी मंत्री सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार राहुल मोठे, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील, तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत व वंचितचे प्रवीण रणबागुल यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. यामध्ये तानाजी सावंत यांच्या विरोधात बंडखोरी झाल्यामुळे त्यांच्यासाठी महत्त्वाची निवडणूक आहे. धनंजय सावंत त्यांचे पुतणे हे जवळा गटातून उभे आहेत. अगदी 1500 मतांनी विजय झालेले तानाजी सावंत यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये नेमकं किती मतदान होतं आणि त्यांच्या किती जागा निवडून येतात याकडे लक्ष लागलेलं असताना पहिलाच झटका ठाकरेंच्या शिलेदारांनी दिलेला आहे. त्यामध्ये लोणी गट म्हणून जो शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जातो आणि माजी आमदार दिवंगत ज्ञानेश्वर पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामध्ये राणी ढोरे या ज्या काही शिवसेनेकडून उभ्या होत्या त्यांनी धनंजय सावंत असतील किंवा इतर जे त्यांचे समर्थक जे उभे होते आणि तानाजी सावंत यांचे जे समर्थक उभे होते त्यांच्या विरोधात चांगलं मतदान घेताना सुरुवातीलाच आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे लोणी गट हा ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकल्यास जमा आहे असं तेथील स्थानिक नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे आता हळूहळू सगळेच निकाल पुढे येतील, परंतु पहिलाच निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार अशी शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गुलाल उधळण्यास सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणाच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद.